नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय वर्ष वाणिज्य सत्र चौथे, विषयाचे नाव व्यवसाय प्रशासन 2, प्रकरण दुसरे उत्पादकता. उत्पादकता या प्रकरणातील पुढील मुद्दा आहे गुणवत्ता नियंत्रण. गुणवत्ता नियंत्रणाच्या व्याख्या आता आपण अभ्यासणार आहोत. पहिली व्याख्या आहे अल्फोर्ड आणि बेट्टी यांच्या मते ज्या उत्पादन तंत्रांच्या किंवा तंत्रसमूहाच्या मदतीने ग्राहकांद्वारे स्वीकार्य अशा समान गुणवत्तेच्या मालाचे उत्पादन केले जाते त्याला गुणवत्ता नियंत्रण असे म्हटले जाते. दुसरी व्याख्या आहे जॉर्ज ट्रँडल यांच्या मते गुणनियंत्रण म्हणजे आवश्यक प्रमाण निश्चित करणे आणि त्या प्रमाणानुसारच मालाचे उत्पादन होईल याची निश्चिती करणे होय. याला आपण गुणवत्ता नियंत्रण असे म्हणत असतो. पुढील व्याख्या आहे जॉन शुबिन यांच्या मते उत्पादित वस्तूंमध्ये पूर्वनिर्धारित प्रमाणाच्या तुलनेत कमी गुणात्मक तफावत आहे ते शोधून निर्माण केलेले दोष दूर करण्याच्या प्रयत्नांना गुणनियंत्रण असे देखील म्हणतात. शेवटची व्याख्या आहे स्मिथ स्टॉकमन यांच्या मते उत्पादन कार्यात दिसून येणाऱ्या आणि उत्पादित वस्तूच्या गुणांना प्रभावित करणाऱ्या प्रक्रियेला गुणवत्ता नियंत्रण असे म्हणतात. या व्याख्यांवरून आपण असे सांगू शकतो की गुणवत्ता नियंत्रण म्हणजेच उत्पादन तंत्र होय. या तंत्रानुसार वस्तूत गुणवत्तेचे प्रमाण टिकवून ठेवण्यात येते. मालात कोणते गुण यावेत या संबंधीचे प्रमाण आधीच निश्चित करणे, सर्व उत्पादक घटकांचे नियंत्रण करून पूर्वनियोजित गुणप्रमाणानुसार मालाचे उत्पादन होईल याची निश्चिती करणे म्हणजेच गुणवत्ता नियंत्रण होय. पुढील संज्ञा आहे ISO 9000. बाजारपेठेतील तीव्र स्पर्धेला तोंड देण्यासाठी दर्जेदार उत्पादन ग्राहकाला देणे आवश्यक बनलेले आहे. आपले उत्पादन व उत्पादन प्रक्रिया ही दर्जेदार आहे याची हमी ग्राहकाला मिळवण्यासाठी काही पुरावा किंवा प्रमाण उपलब्ध करून द्यावे लागत असते. गुणवत्तापूर्ण उत्पादन कसे व्हावे यासाठी काही शिस्त व पथ्ये पाळावी लागतात. या संदर्भात विविध गुणप्रणाली जगभर विकसित झालेल्या आहे. ISO 9000 ही त्यापैकीच एक गुणवत्ता प्रणाली आहे. आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण संघटना ज्याला आपण द इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन असे म्हणतो, ही संघटना जिनिव्हा येथे आहे. ही जागतिक संघटना 1947 साली स्थापन झाली असून जगातील जवळपास 100 देश तिचे सभासद आहेत. ISO या संघटनेचे मुख्य कार्य आंतरराष्ट्रीय मानके ज्याला आपण इंटरनॅशनल स्टँडर्ड असे म्हणतो, ही मानके प्रसिद्ध करणे हे आहे. ISO संघटनेचे सभासद राष्ट्रे या संघटनेला आर्थिक मदत पुरवित असतात. या संघटनेने ISO 9000 या नावाने विकसित केलेली गुणवत्ता प्रणाली आज दर्जेदार उत्पादनासाठी आधार म्हणून जगभरात स्वीकारली गेलेली आहे. या गुणवत्ता प्रणालीची एक मालिका आहे ज्याला आपण सिरीज असे म्हणतो. उदाहरणार्थ ISO 9001, ISO 9002, ISO 9003 इत्यादी. विद्यार्थी मित्रांनो, ISO 9000 गुणवत्ता प्रणालीची उपयुक्तता आता आपण बघणार आहोत. ग्राहकांना माल पुरविताना कोणत्याही टप्प्यावर दर्जा बरहुकूम नसलेली वस्तू त्याला जाणार नाही याची काळजी ISO 9000 गुणवत्ता प्रणालीमुळे घेतली जाते. म्हणजेच काय तर ग्राहकांना कमी दर्जाच्या वस्तू पुरविल्या जाणार नाही याची काळजी घेतली जात असते. त्यामुळे ग्राहकांना समाधान प्राप्त होईल याची हमी मिळत असते. मुख्यतः या तत्वावरच ही गुणवत्ता उभी आहे. योग्य वेळी योग्य काळजी घेतल्यास साधनसामग्री वाया जात नाही व त्यामुळे उत्पादन खर्चातही बचत होत असते. या गुणवत्ता प्रणालीचे काही उपयोग होत असतात. त्यातील पहिला आहे की पुरवठादारांना या गुणवत्ता प्रणालीमुळे कार्यनिश्चिती करता येते व त्याचे नियोजन करता येते. उत्तम निकाल मिळवण्याच्या दृष्टीने या कार्यपूर्ती कशी करायची याची पद्धती ठरविता येते. कार्यपूर्ती ठरविल्याप्रमाणेच होईल व त्यात सातत्य राहील अशी व्यवस्था उभी होते.
संभाव्य धोके, अडथळे, अडचणी यांना अगोदरच प्रतिरोध करता येतो. आपल्या कामात मध्येच अडथळे येणार नाही अशा पद्धतीने कर्मचारी वर्ग स्वतःच्या कामाचे नियोजन करू शकतो. व्यवसाय संस्थेच्या प्रयोगांचे, अनुभवांचे, कार्यसंस्कृतीचे दस्तऐवजीकरण करण्याची संधी या गुणवत्ता प्रणालीमुळे मिळत असते. कार्यप्रक्रिया आणि उत्पादन यांच्या पूर्ततेसंबंधीची माहिती या प्रणालीमुळे उपलब्ध होत असते. विद्यार्थी मित्रांनो, उत्तम दर्जाचा माल तयार करण्याची संस्थेची इच्छा या गुणवत्ता प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे स्पष्ट होत असते. त्यामुळे संस्था ग्राहकांचा विश्वास संपादन करू शकतात. जगातील असंख्य व्यवसाय संस्था त्यांच्या अंतर्गत कारभारात गुणवत्ता प्रणालीचा वापर करू लागलेल्या आहेत. इतकेच नाही तर मोठ्या कंपन्या आपल्या पुरवठादारांनाही गुणवत्ता प्रणालीचा अवलंब करण्यास आग्रह धरत असतात. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ISO 9000 नोंदणीकरणाचे टप्पे बघणार आहोत. ISO 9000 गुणवत्ता प्रणालीसाठी निबंधकाकडे, रजिस्ट्रारकडे नोंदणी करावी लागते. त्यासाठी काही टप्पे किंवा काही प्रक्रिया आहे ती आपण बघूयात. प्रथम ISO 9000 गुणवत्ता प्रणालीतील योग्य मालिकेचे म्हणजेच जी सिरीज आपण आधी बघितली होती की 9001, 9002, 9003 या सिरीज पैकी एका सिरीजची योग्य मानके निवडावी लागतात. यानंतर निवड केलेल्या आकृतिबंधाप्रमाणे सर्व घटक समाविष्ट होतील अशी क्वालिटी मॅन्युअल तयार करावी लागते. यानंतर योग्य सूचना व प्रक्रिया पद्धतींची निर्मिती विकसित करणे, त्यामुळे गुणवत्ता प्रणालीची अंमलबजावणी करता येईल. या सर्वांचे दस्तऐवजीकरण करणे गरजेचे असते. यानंतर पुढील टप्पा आहे निवडलेल्या अनुबंधाप्रमाणे पूर्तता झाली आहे की नाही हे तपासणीसाठी स्वयं तपासणी करणे गरजेचे असते. व शेवटचा टप्पा आहे की निबंधकाकडे नोंदणीसाठी आणि प्रमाणीकरणासाठी अर्ज करावा लागतो. निबंधक किंवा रजिस्ट्रार गुणवत्ता प्रणालीच्या अंमलबजावणीची तपासणी करून नंतर तसे प्रमाणपत्र देत असतो. या होत्या ISO 9000 नोंदणीकरणाची प्रक्रिया किंवा विविध टप्पे. आता आपण ISO 9000 गुणवत्ता प्रणालीचे फायदे बघणार आहोत. ज्यात पहिला फायदा आहे की जागतिक बाजारपेठ व्यवसाय संस्थेसाठी खुली होत असते. जागतिक पातळीवर व्यवसाय संस्थेची स्वीकार्यता वाढत असते. दुसरा फायदा आहे की अलीकडे ग्राहक चोखंदळ झालेला असून गुणवत्ता प्रणालीचा अवलंब केलेल्या व तसे चिन्ह प्राप्त करून वस्तूच्या वेष्टनावर छापणाऱ्या उत्पादकास प्राधान्य देत असतात. बाजारपेठेतील स्पर्धेत त्याचा फायदा हा उत्पादकाला होत असतो. पुढील फायदा आहे की खरेदीदार व ग्राहकाचा विश्वास संपादन करणे शक्य होते. व्यवसाय संस्थेची बाजारपेठेतील, समाजातील, औद्योगिक जगतातील प्रतिमा गुणवत्ता प्रणाली प्रमाणपत्र प्राप्त केल्यामुळे उंचावत असते. पुढील फायदा आहे की गुणवत्ता प्रणालीचा अवलंब केल्याने उच्चतम उत्पादकता राखता येते. गुणवत्ता प्रणालीचा अवलंब केल्याने वस्तूच्या गुणवत्तेची हमी मिळते, त्यामुळे ग्राहकांना समाधान प्राप्त होत असते. तसेच गुणवत्ता प्रणालीचा अवलंब करताना कर्मचारी व कामगारांचा कार्य पद्धत निश्चितीत सहभाग मिळत असल्याने त्यांचे मनोबल उच्च राखले जाते. तसेच औद्योगिक शांतता टिकविता येते. त्याचप्रमाणे गुणवत्ता प्रणालीचा अवलंब केल्याने व्यवसाय संस्थेअंतर्गत मनुष्यबळ विकासास चालना मिळत असते. आणि शेवटचा फायदा आपण सांगू शकतो की उत्पादन दर्जात सातत्य राखले जात असते. विद्यार्थी मित्रांनो, ISO 9000 या गुणवत्ता प्रणालीच्या नोंदणीचा खर्च कसा येतो तो आपण बघणार आहोत. तर या गुणवत्ता प्रणालीचा अवलंब करून प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी निबंधकाकडे नोंदणी करावी लागत असते. त्यासाठी होणारा खर्च हा उत्पादकाची ठिकाणी, त्याच्या उत्पादन शाखा, कार्यपद्धतीतील गुंतागुंत, कामगार संख्या या विविध गोष्टींवर तो अवलंबून असतो. भारताचा विचार केला तर भारतात साधारणतः 50,000 रुपये ते 5 लाख रुपयांपर्यंत
असा खर्च त्यासाठी येत असतो. तसेच अमेरिका किंवा युरोप या देशांचा विचार केला तर तेथे साधारणतः 5,000 ते $50,000 इतका खर्च या गुणवत्ता प्रणालीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी येत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उत्पादकता या दुसऱ्या प्रकरणातील गुणवत्ता नियंत्रण म्हणजे काय या संज्ञेचा अर्थ समजावून घेतला. गुणवत्ता नियंत्रणाच्या विविध व्याख्या अभ्यासलेल्या आहेत. तसेच ISO 9000 ही संकल्पना काय आहे ही समजावून घेतलेली आहे. ISO 9000 गुणवत्ता प्रणालीची उपयुक्तता ही आज आपण समजावून घेतलेली आहे. ISO 9000 नोंदणी करण्याचे विविध टप्पे आपण आज अभ्यासलेले आहेत. तसेच ISO 9000 गुणवत्ता प्रणालीचे विविध फायदेही आज आपण सखोलपणे अभ्यासलेले आहेत. तसेच ISO 9000 गुणवत्ता प्रणालीच्या नोंदणीचा खर्च हा वेगवेगळ्या देशांमध्ये कशा प्रकारे येतो याचाही आज आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.